बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 47. अश्रू गळून गेल्यावर मन हलकं झालं. मनावरचा बराचसा ताण निघून गेला. नंतर साधनानं संजयचं नाव सांगितलं व संध्यानं उमेशचं नाव सांगितलं. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करीत असलेल्याचं पण सांगितलं. ते ऐकून नवगुडकर फारच गंभीर झाले. नाराज होऊन आपल्या खुर्चीत येऊन डोक्याला हात लावून बसले. त्यांनी एक एक पैसा जोडून, रक्त आटवून आणि आयुष्य खपवून श्रीमंती मिळवली होती. मोठे झाले होते. समाजात स्वतःचा एक स्तर निर्माण केला होता. आपल्या मुलींसाठी आपल्याच तोलामोलाचे साथीदार मिळावेत असं त्यांना वाटत होतं. किंबहुना तसा त्यांनी आणि सुमित्रा देवीने अगोदर विचार करून ठेवला होता. पण भलतंच झालं होतं. तरीच तुम्ही मैत्रिणींकडे जातो, कॉफी प्यायला जातो, पिकनिकला जातो म्हणून मला खोटं खोटं सांगत होतात. तुम्हाला मोकळीक दिलेल्याचा तुम्ही दोघींनीही फारच गैरफायदा घेतलात. असं कराल असं आम्हाला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. परिस्थितीचं भान ठेवायला पाहिजे होतं तुम्ही. आम्हाला अंधारात ठेवून स्वतः निर्णय घेतलात ते घेतलात. निदान आपल्याला शोभेल असा तरी तो घ्यायचा होता. आपल्याच कंपनीत काम करणाऱ्यांशी असं नातं जोडलं. नवगुडकर दुःखानं व काहीशा रागानेच बोलले. काय? आपल्या कंपनीत काम करणारे आहेत? आपले नोकर? नाक कापलात तुम्ही आमचं. घरची इज्जत वेशीवर टांगली. कंपनीतल्या लोकांना समजलं असेल तर ते काय म्हणतील आम्हाला? काही संस्कार बिस्कार केलेत की नाही यांच्या आई वडिलांनी ह्या दोघींवर असं म्हणत असतील. सुमित्रा देवी रागानं फणफणल्या. पप्पा व आई असं रागानं बोललेलं ऐकून साधनाला व संध्याला मोठा धक्का बसला. आपल्या आई पप्पांना आपली निवड आवडेल असा त्याला विश्वास वाटत होता. आनंदानं होकार देतील म्हणून त्या निर्धास्त होत्या. पण आता उलटच झालं होतं. मनावर भयंकर ताण आला होता. दोन्ही हातांच्या उजळीत चेहरा खुपसून दोघीही हू म्हणून रडू लागल्या. निवड चुकली म्हणून दोघंही रागानं बोलताहेत. आता काय करायचं? काय बोलायचं? कसं समजावून सांगायचं? हुंदके फुटू लागले. पप्पा, आई आपल्याच कंपनीत काम करणारे असले म्हणून काय झालं? ते दोघेही मनानं फार चांगले आहेत आणि खूप प्रेमळी आहेत. आम्ही त्यांच्याशिवाय जगू शकत नाही. साधनानं दोघांकडे पाहत रडतच असं सांगितलं. होय पप्पा, ते दोघेही फार चांगले आहेत. हा, आमचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि त्यांचंही आमच्यावर खूप प्रेम आहे. लगेच संध्यानेही रडत असं सांगितलं. तुम्ही त्यांच्यावर प्रेम केलंय म्हटल्यावर ते तुम्हाला चांगले आणि प्रेमळ वाटणारच. हे सगळं कळतं आम्हाला. पण जरा विचार करून प्रेम करायचं होतं ना. आपल्या परिस्थितीचा विचार करायचा, इज्जतीची काळजी करायची. काही नाही, विचार नाही, पाचार नाही, भाळल्या लगेच पडल्या प्रेमात. नवकुडकर उद्वेगानं बोलले. नाहीतर काय, घराण्याचा थोडा तरी विचार करायचा. आपली परिस्थिती त्यांची परिस्थिती कुठं ताळमेळ बसतो का? चांगले आहेत आणि प्रेमळ आहेत म्हणा, पण मालक आणि नोकर यातला फरक तरी कळतो का तुम्हाला? लागल्या लगेच वर तोंड करून बोलायला. तुम्हाला सूट दिली, मोकळं सोडलं तोच मोठा गुन्हा झाला आमचा. चांगलं पांग फेडलात आमचं. असा विश्वासघात करायला असं वाटलं नव्हतं. सुमित्रा देवी कडाडल्या. दोघंही असं रागानं व मनाविरुद्ध बोलत असलेलं ऐकून त्यांना जास्तच रडण्याचे उमाळे येऊ लागले. पप्पा, आई, तुम्हाला आमचा निर्णय आवडेल असं वाटलं होतं. तसा आम्हाला विश्वास वाटत होता. साधना रडतच त्यांच्याकडे पाहत असं बोलली. होय पप्पा,
आमची निवड तुम्हाला आवडेल म्हणून आम्ही किती आनंदात होतो. संध्या, तुम्हाला जन्म देऊन लहानाचं मोठं केलं, शिकवलं, काही कमी पडू दिलं नाही. कंपनीत डायरेक्टर बनवलं. पण तुम्ही आमच्या मनाविरुद्ध जाऊन असं काहीतरी कराल, आम्हाला फसवाल असं बिलकुल वाटलं नव्हतं. लोकांना कसं तोंड दाखवायचं आता? नवकुडकर, काही नाही. तुमचा निर्णय आणि तुमची निवड आम्हाला बिलकुल मान्य नाही. आम्ही लग्न लावून देऊ त्यांच्याबरोबरच आणि त्याच घरात तुम्हाला संसार करावा लागेल. आत्तापर्यंत तुमचे खूप लाड केलेत आम्ही, आता बस झालं. सुमित्रा देवी, भयंकर मोठा पेच निर्माण झाला. आता काय करायचं? आईच्या बोलण्यामुळं मन ताण तणावानं व दुःखानं आणखीन भरून गेलं. अश्रू तर थांबेनात. आपलं प्रेम आपल्याला मिळणार नाही, ताटातूट होणार, असह्य असा विरह वाट्याला येणार, सगळी स्वप्न धुळीला मिळणार. नाही नाही, ही ताटातूट, हा विरह आपल्याला सहन होणार नाही. ही कल्पनासुद्धा सहन होत नाही. काहीही करून आपलं प्रेम आपल्याला मिळवलं पाहिजे. प्रेम करून आम्ही कोणता गुन्हा केला आहे? जगात कोण प्रेम करतच नाहीत का? दोघींनीही असा विचार केला. आई, कुणा दुसऱ्याबरोबर लग्न करणं ही कल्पना सुद्धा सहन होत नाही आम्हाला. संसार तर दूरची गोष्ट आहे. पप्पा, आम्ही जन्मभर साथ निभावण्याच्या अनाभाका घेतल्या आहेत. लग्न करून आम्ही त्यांच्याबरोबर सुखी राहू. आमचं त्यांच्याशीच लग्न लावून द्या, प्लीज प्लीज, आम्हाला समजून घ्या. साधनानं रडतच हात जोडून सांगितलं. होय आई पप्पा, तुम्ही गरीब श्रीमंत मालक नोकर असा भेदभाव करू नका. मनात नसताना आम्ही दुसऱ्या कोणाबरोबर लग्न तरी कसं करणार आणि संसार तरी कसा करणार? आम्ही सुखी तरी राहू का त्यांच्याबरोबर? आम्ही सुखी राहू ते यांच्या सोबतच. सुखदुःखात साथ देण्याची एकमेकांना वचनं दिली आहेत आम्ही. तुम्ही दोघंही प्रेमळ आहात, प्लीज आम्हाला समजून घ्या. तुम्ही आम्हाला ज्ञान शिकवताय. तुमचं सुख कशात आहे हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. आई वडील आहोत आम्ही तुमचे, तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त कळतंय. भेदभाव करू नका म्हणा. भेदभावाचा प्रश्न नाही इथं, पण आपल्याला शोभतील असे तरी पाहिजेत की नको आमचे जावई? की तुमच्या त्या वचनांपायी आणि अनाभाकांपायी घराण्याची प्रतिष्ठा धुळीत मिळवत उगाच कोणाच्या तरी गळ्यात बांधायचं आम्ही तुम्हाला? पोरींना अक्कल नाही ते नाही, यांच्या आईबापाला तरी अक्कल आहे की नाही असं म्हणून लोक हसतील आम्हाला. सुमित्रा देवींचा आवाज चढला. नवकुडकर डोक्याला हात लावून गप्पच बसून राहिले. आई, कुणाच्या तरी गळ्यात बांधल्या जात नाही आहोत आम्ही. तू स्वतःच्या डोळ्याने त्या दोघांना बघ एकदा. परिस्थितीला नसेनात का, पण तुझ्या मुलींना नक्कीच ते शुभून दिसतील. साधना स्पंदत बोलली. होय आई, पप्पानी बघितलं आहे त्यांना. ते कसे आहेत त्यांना माहीतच आहे. त्यांच्यात काहीच कमी नाही. आपल्यासारखे ते एखाद्या कंपनीचे मालक नाहीत, हीच फक्त एक कमी आहे त्यांच्यात. तोला मोलाच्या तराजूत तर सगळेच जण तोलतात एकमेकाला. तुम्ही त्यांना धन दौलतीच्या आणि श्रीमंतीच्या पारड्यात तोलू नका, मनाच्या श्रीमंतीच्या पारड्यात तोला. नक्कीच ते आपल्याला शोभून दिसतील आणि धन दौलतीनं गरीब असलेले जावई केलेत म्हणून आपल्या घराण्याची प्रतिष्ठाही वाढेल. संध्यानं पण डोळे पुसत आपल्या आईला समजावण्याचा प्रयत्न केला. दिसण्यात आणि असण्यात जमीन आसमानचा फरक असतो. घराण्याची प्रतिष्ठा कशात आहे आणि कोण आम्हाला शोभून दिसेल हे तुम्ही आम्हाला शिकू नका. तुमच्या पप्पांच्या कष्टावरच आम्ही मोठे झालो आहोत. रात्रीचा दिवस करून त्यांनी हे वैभव मिळवलेलं आहे. आमच्या वैभवाला शोभतील असे जावई आम्हाला हवे आहेत. मनाच्या श्रीमंतीनं गाडी बंगला विकत घेता येत नाही, त्यासाठी धन दौलतच लागते. नोकऱ्या चाकरांचा राबता घरात असाच असत नाही, त्यासाठी मिळकत तशी असावी लागते. रोज गोडधोड खायला आणि चांगले चांगले कपडे लेवायला असेच मिळत नाहीत, त्यासाठी ऐपत असावी लागते.
कुणाला कसं ओळखायचं ते तुम्ही आम्हाला सांगू नका. आम्ही ठरवू तिथंच तुमची लग्न होतील, हे ध्यानात ठेवा. सुमित्रा देवींच्या मनातला राग वाढतच होता. पण नवकुडकर मात्र डोक्याला हात लावून विचार करीत दगडासारखे बसून होते. आई, आमचं सुख कशात आहे हे तू समजून घे. सुखाशी धनदौलतीला जोडू नकोस. धनदौलतीनं भौतिक सुख विकत घेता येतात, पण मनाचं सुख आणि समाधान विकत घेता येत नाही. माणूस मनानं सुखी असला पाहिजेत. गडगंज संपत्ती असून सुद्धा माणूस जर मनानं सुखी नसेल तर त्या संपत्तीचा काहीच उपयोग नसतो. साधना, आई, आमच्या मनाचा आणि आमच्या भल्याचा विचार कर. समज आपल्यापेक्षाही श्रीमंत घराण्यात आम्ही गेलो आणि जर सुख नाही लाभलं तर आमच्या मनाला काय वाटेल? आमचं दुःख पाहून तुमच्या मनाला काय वाटेल? तुम्ही तर जन्मदाते आहात आमचे. मिळकतवान आणि ऐपतवार घरात त्या मिळकतीला आणि त्या ऐपतीला शोभणारी अशी सुखी समाधानी माणसं पण हवीत. तरच ती मिळकत आणि ऐपत सिद्ध होते. तेव्हाच ते घर भरलेलं दिसतं. संध्या, धन दौलतीनं मनाचं सुख विकत घेता येत नाही हे मला सुद्धा माहीत आहे. मुळात ते विकत मिळतच नाही. सुख मानण्यावर अवलंबून असतं. घराण्याशी मनापासून एकरूप होऊन तिथल्या लोकांना आपलं मानलं की सुख आपोआप मिळतं. आणि तसंही मोठ्या घराण्यात सुखाला कसलाच तोटा नसतो. गाडी, बंगला, नोकर, चाकर सगळी सुख हात जोडून उभी असतात. सुमित्रा देवी, पण आई, माझं मन संजयमध्ये गुंतलेलं आहे आणि संध्याचं उमेशमध्ये. दुसरीकडे कुठे जबरदस्तीनं आमची लग्न लावून दिलात तर आम्ही कधीच सुखी राहणार नाही. आणि मुळात ही कल्पनाच आम्हाला सहन होत नाही. साधना, आई, आम्ही त्यांनाच आपलं मानलं आहे. मनानं आम्ही त्यांच्याशीच एकरूप झालो आहोत. दुसऱ्या कुणाशीच आम्ही लग्न करणार नाही. आमचं नशीब, आमचं सुख दुःख आता त्यांच्याशी जोडलं गेलंय. आणि गाडी, बंगला आणि नोकर, चाकर हे सगळं आत्ताच कशाला हवंय? हळूहळू मिळेल हे सगळं. दोघंही हुशार आणि कर्तबगार आहेत. संध्या, नोकरी करून हे सगळं मिळवता येत नाही. त्यासाठी बिझनेस करावा लागतो. आणि बिझनेस करणं ऐऱ्या-गैऱ्याचं काम नव्हे. त्यासाठी रात्रंदिवस कष्ट करून रक्त आटवावं लागतं. एवढ्या मोठ्या कंपनीच्या मालकाच्या मुली पाहून त्यांनीच तुम्हाला जाळ्यात ओढलं असेल. मुळात त्यांना नोकरीवरच ठेवून घ्यायला नको पाहिजे होतं. सुमित्रा देवीने आवाज चढवला. नाही आई, आम्ही दोघींनी स्वतःहूनच त्यांच्यावर प्रेम केलं आहे. आम्हीच त्यांना जाळ्यात ओढलं आहे. त्यांची काहीच चूक नाही. साधना, होय आई, ते आम्हाला आवडले म्हणून आम्हीच त्यांच्यावर प्रेम केलं. यामध्ये त्यांची काहीही चूक नाही. आणि त्यांची चूक आहे असं समजून त्यांना काहीतरी बोललात किंवा नोकरीवरून काढून टाकलात तर आम्ही हे घर सोडून त्यांच्यासोबत कुठेतरी निघून जाऊ. असं बोलून संध्या रागानं खुर्चीतनं उठली व डोळे पुसत हॉलचा दरवाजा उघडून निघून गेली. तिच्या पाठोपाठ साधनाही उठली व बाहेर गेली. नवकुडकर व सुमित्रा देवी त्यांच्याकडे अवाक होऊन पाहतच बसले. त्यातनं पण नवकुडकरांनी हाक मारून त्यांना थांबवायचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. त्यांना राहावलं नाही. उठून त्यांच्या पाठोपाठ बाहेर गेले. जाता जाता त्याने आचार्याला जेवण लावायला सांगितलं. सुमित्रा देवी डोक्याला हात लावून गप्प बसून राहिल्या. काहीतरी सकारात्मक तोडगा काढूया असं समजावून सांगून त्यांना 10च मिनिटात नवकुडकर सोबत घेऊन आले. रडून कोमेजलेली तोंड दोघींनीही वॉश बेसिनमध्ये धुतली व खाली मानेनं खुर्चीवर येऊन बसल्या. सुमित्रा देवी त्यांच्याकडे रागानंच बघू लागल्या. नवकुडकरांनी त्यांना नजरेनं इशारा करून समजावत शांत राहायला सांगितलं. आचार्यांना जेवण वाढलं. निर्माण झालेल्या पेचामुळे कुणाला जेवण गेलं नाही. खाली मानेनं 4-4 घास घशाखाली ढकलले व आपापल्या बेडरूममध्ये गेले. संजयला व उमेशला नवकुडकरांनी पाहिलं होतं. दिसायला ते सुंदर व अंगानंही सदृढ होते. शिवाय ते हुशारही होते. नवकुडकर गरिबीतनं वरती आले होते म्हणून ते गरीब श्रीमंत असा भेदभाव मानत नव्हते. पण तरीही आपल्या मुलींनी जे काही केलं ते चुकीचं आहे असं त्यांना वाटत होतं.
आपली मुलगी मोठ्या घराण्यात जावी, सुखाला लागावी असं प्रत्येक माता पित्यांना वाटत असतं. नवकुडकरांनाही तसंच वाटत होतं. पण आता त्या वाटण्याला अर्थच उरला नव्हता. त्या रात्री नवकुडकरांनी सुमित्रा देवींना भरपूर समजावून सांगितलं. आपल्यासमोरील अडचणी, पुढचे धोके, मुलींचं सुख दुःख, इज्जतीचा प्रश्न, समाजाचा प्रश्न, वारसाचा प्रश्न, संपत्तीचा प्रश्न, कंपनीचा प्रश्न, अशा अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. हा निर्णय घेतला तर असं होईल, तो निर्णय घेतला तर तसं होईल, अनेक उदाहरणं देऊन त्यांना सगळ्या प्रकारे समजावून सांगितलं. खास खळगे समजावून सांगितले. शेवटी संजय व उमेशबद्दल पण सांगितलं. ते कसे आहेत व काय काय करतात तेही सांगितलं. सकारात्मक दृष्टिकोनातनं त्याने आपल्या जीवनाकडे पाहिलं होतं म्हणून सकारात्मक गोष्टी समजावून सांगितल्या. सुमित्रा देवी तर ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हत्या. नवकुडकरांच्या प्रत्येक पर्यायावर त्यांनी प्रतिपर्याय सुचवला. सगळ्या प्रश्नांवर त्यांनी बरीच हुज्जत घातली. शेवटी तडजोड मान्य केलीच नाही. मध्यंतरीच्या काळात साधना व संध्याशी बोलता यावं म्हणून संजयनं व उमेशनं त्यांच्या फ्लॅटमध्ये एक टेलिफोन जोडून घेतला होता. रात्री झोपायच्या वेळेस ते एकमेकांशी फोनवर बोलत असत. खूप गुजगोष्टी करीत असत. पण आज मात्र प्रेमाच्या गुजगोष्टी झाल्या नाहीत. दुःख व तणावामुळे घडलेला सगळा प्रसंग दोघींनीही त्यांना सांगून टाकला. पप्पांनी सकारात्मक तोडगा काढूया असं बोललेलंही सांगितलं. संजय व उमेश नुकतंच जेवून टीव्ही पाहत बसले होते. तेवढ्यात साधनानं व संध्यानं जे सांगितलं ते ऐकून तर दोघांचेही धावे दणाणले. मनावर भयंकर ताण आला. पाचावर धरण बसली. ताबडतोब उमेशनं टीव्ही बंद केला. दोघांनाही दरदरून घाम फुटला. जीव कासावीस होऊ लागला. तगमग होऊ लागली. हृदय जोरानं धडधडू लागली. काय करावं काहीच कळेना. काही सुचेना. दोघंही डोक्याला हात लावून गप्प बसून राहिले. एकतर आम्ही शेतकरी कुटुंबातले, तेही गेली 12 वर्षे कुटुंबापासून दुरावलेले. या 12 वर्षात कुणाचं काय झालंय ते सुद्धा माहीत नसलेले. असं असूनही आम्ही आमच्याच कंपनीच्या मालकाच्या मुलीच्या प्रेमात पडलो आहोत. त्यांच्या आणि आमच्यात धरती आकाशातल्या अंतरा एवढं असलेलं अंतर माहीत असून सुद्धा आम्ही त्यांच्यावर प्रेम करतोय. प्रेम करण्या अगोदर पुढच्या धोक्यांबद्दल आम्ही खूप विचार करून रात्रंदिवस डोकं खपवलंय. त्यावेळी आम्ही आमच्या मनाला खूप समजावलं होतं, तरीही आमचं मन मानलं नाही. नको ते करून बसलं. बहुतेक खास तो जीवनातला आणखी एक मोठा धोका आमची वाट पाहत होता वाटतं. आता आणखी एका गोष्टीचं प्रायश्चित्त भोगावं लागणार. साधनाने आणि संध्यानं स्वतःहून जरी आमच्यावर प्रेम केलं असलं तरी आम्ही आमची पायरी न ओळखता त्यांच्या प्रेमाला होकार दिला. त्यांच्यावर प्रेम करू लागलो. मालकाने हा जर धोका समजला तर त्यांचा राग अनावर होणार व ते आम्हाला नोकरीवरून काढून टाकणार. फक्त नोकरीवरूनच काढून टाकून थांबतील की पुढे आणखी काही करतील माहीत नाही. आजपर्यंत कष्टानं मिळवलेलं सगळं मातीमोल होणार. दोघांच्याही डोक्यात असे विचार येऊ लागले. अस्वस्थ करू लागले. ही सुद्धा एक परीक्षाच आहे. परीक्षा काही संपत नाही. सगळंच अवघड होऊन बसलं. मालकाने उद्या त्यांच्या केबिनमध्ये बोलावून विचारलं तर काय सांगायचं? काय उत्तर द्यायचं? काय करायचं? डोकंच चालेना. हे बघ उमेश, वेळ अटीतटीची आलेली आहे. या प्रकरणात मालकाने सकारात्मक तोडगा काढूया असं सांगितलेलं आहे. तरी पण कुणाचं काय सांगावं? ज्या नोकर, मालक व गरीब श्रीमंत परिस्थितीच्या प्रश्नाने आपल्याला सतावलं होतं, नेमके तेच प्रश्न आता आ वासून आपल्यासमोर उभे राहिले आहेत. पण काहीही झालं तरी आपलं प्रेम आपल्याला मिळालंच पाहिजे. आपण ते कसंही करून मिळवायचंच. जसं साधना मॅडमचं माझ्यावर प्रेम आहे, अगदी तसं संध्या मॅडमचंही तुझ्यावर आहे. जसं त्या आपल्याला हव्या आहेत तसंच आपणही त्यांना हवे आहोत. आपण जसं त्यांच्याशिवाय जगू शकत नाही तशाच त्या दोघीही आपल्याशिवाय जगू शकणार नाहीत. आपल्याला त्यांचा भक्कम आधारही आहे आणि त्यांचं पाठबळही आहे. त्यांनी तसं फोनवर आपल्याला सांगितलेलं आहे.
त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. पुढे जे काही होईल ते होईल. काही कमी जास्त झालं तरी शेवटी दोन्ही मॅडम आहेतच, त्या सांभाळून घेतील. संजयनं स्वतःला सावरलं. उमेशच्या पाठीवर हात फिरवत धीरानं असं बोलला, तू बोललास ते सगळं मला पटलं आहे. आपण घाबरून राहिलो तर मालक आपल्यावर जास्तच दबाव टाकतील. आपण दबायचं नाही. प्रेम केलंय मग घाबरायचं कशाला? न घाबरता सगळं खरं खरं सांगून टाकायचं. रागासारखं त्याने आपल्याला नोकरीवरून काढून टाकलं तरीही चालेल. आपल्याला आता अकाउंट्सच्या कामाचा भरपूर अनुभव आलेला आहे. दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीत नक्कीच काम मिळेल. नाहीतर शेवटी आपलं हक्काचं हॉटेल आहेच. टेन्शन घ्यायचं नाही. दोन्ही मॅडमना आमची काळजी असणारच, कारण त्यांनी स्वतःहून आपल्यावर प्रेम केलं आहे. नक्कीच त्या मालकांना सकारात्मक तोडगा काढायला भाग पाडतील. उमेशही संजयला बोलला. असा निर्धारी विचार करून दोघेही झोपी गेले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.